मला का रे करांगे तो ना हा निषेध म्हणून हा मोर्चा आपण काढला। हा निषेध कशासाठी? चौकशी सुरू झाली। सुभाष उखाजी सोनवणे घरी नव्हता आणि लोकांनी म्हटलं की तो संध्याकाळी घरी होता पण इथून निघून गेला। त्याने हे कृत्य केलं। अशा या नराधमाला निश्चितच शिक्षा झाली पाहिजे अशी आपली सर्वांची मागणी। साधारण संध्याकाळी 6 वाजता आपल्या लहान बालिका जान्हवी तिच्यावर एका नराधमाने अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली। याचा निषेध म्हणून आपण हा कॅन्डल मोर्चा काढलेला आहे। आपला इदाशी देवी जो गावठाण आहे या गावठाणावर अनेक भिल्ल लोक राहतात आणि आपल्याच गावच्या भिल्लांनी त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी बोलवलेले आहेत। तसाच हा एक नातेवाईक आपल्या गावाच्या भिल्लांचा आहे। तो नराधम सुभाष उखाजी सोनवणे असं त्याचं नाव आहे। ही जी बालिका आहे लहान बालिका ही 6 वर्षाची बालिका आहे। जान्हवी भिल्ल म्हणून पहिलीमध्ये ती जात होती आणि तिच्याच घरा शेजारी हा सुभाष सोनवणे राहतो। साधारणतः 6-7 वर्षापासून तो त्या ठिकाणी राहतो। मूळचा तो वावरद्याचा आहे। तिथून तो इथे आला। आपल्याच नातेवाईकांनी आपल्याच गावच्या भिल्लांनी त्याला बोलवलं नातेवाईक म्हणून आणि इथे वास्तव्यात आला। त्याचे 3 लग्न झालेले आहेत पण एकही बायको त्याच्यावर नाही। असा एकटा या जान्हवीच्या वडिलांच्या घराशेजारीच राहत होता। मंगळवारी साधारण 6-6:30 तिचे आई वडील जान्हवीचे आई वडील कामाला गेलेले होते आणि याने बरोबर ही एकटी घरात पाहून तिला बाहेर बोलवलं आणि तिला बिस्किटचा पुडा थम्सअपची बॉटल दाखवून तिला शेताकडे घेऊन गेला आणि केळीच्या बागेकडे घेऊन गेला। तिचे आई वडील घरी आले कामावरनं तेव्हा पाहिलं मुलगी घरी नाही। मग त्यांनी इकडे तिकडे शोधलं आजूबाजूच्या लोकांना विचारलं पण त्याचा काही पत्ता नव्हता। मग ते शोधायला लागले इकडे तिकडे गावातल्या लोकांना त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सांगायला लागले चला बाबा आपल्यावर पाहायला चला असं म्हणून ते शेताकडे जायला लागले। मग इकडे तिकडे सापडले नाही म्हणून
आणि केळीच्या बागेकडे जवळ शेजारच्या शेतामध्ये केळीच्या बागेमध्ये शेजारीच त्यांना तिचा मृतदेह सापडला.